सर्वांना जय शिवराय. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचे गेल्या 10 दिवसापासून आपण वाचन करत आहोत. आज आपल्या वाचनाचं हे 10वं पुष्प आणि आपल्या या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत साक्षी सुनील सिंह पवार. साक्षी सुनील सिंह पवार मूळची घाटलडकी या गावची आहे. अनेक सामाजिक उपक्रमात साक्षीचा सक्रिय सहभाग असतो. एक उत्कृष्ट वक्ता, एक उत्कृष्ट कवी, अशा वेगवेगळ्या आयामांनी युक्त असं व्यक्तिमत्व साक्षी पवारीचं आहे. तरी मी साक्षीला विनंती करतो की आजच्या अनुमोदनाला सुरुवात करावी. साक्षी. आवाज नाही येत आहे साक्षी. अनम्यूट करा आणि मोबाईल असा थोडा रोटेट करा. डन. अनम्यूट करा. अनम्यूट. अनम्यूट नाही झाला आणखी. खालच्या साईडनं माईकचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा. अनम्यूट अनम्यूट करो. साइड में ऐसा माइक का ऑप्शन होगा, सिंबल दिख रहा होगा, उस पर क्लिक करो. थोडा काही सेकंदाचा टेक्निकल इश्यू आहे. नमस्कार. काही तांत्रिक अडचणीमुळे अनम्यूट होत नव्हतं. हाँ, अभी हो गया. तर हा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वप्रथम चराचरात वास करणारी शक्ती, त्या शक्तीला मी नमन करते. स्वराज्याच्या प्रेरक माँसाहेब जिजाऊ, शिवछत्रपती आणि धर्मासाठी सर्वस्व बलिदान देणारे. म्हणजे मृत्यू कसा असावा किंवा कसा असू शकतो, म्हणजे इतिहासाने मला असं वाटतं की असा मृत्यूच पाहिला नसेल आणि इतिहास सुद्धा म्हणाला असेल की मृत्यू असावा तर असा. असं धर्मासाठी सर्वस्व बलिदान ज्यांनी दिलंय असं छत्रपती संभाजीराजे यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते आणि माझा विषयास या ठिकाणी प्रारंभ करते. खरं तर माती आणि माता यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावणं, यांच्या रक्षणासाठी सर्वस्व बलिदान करणं, याचा जो आदर्श आहे तो या भूमीत प्रभू श्री रामचंद्रांपासून घालून दिलाय त्यांनी, की प्रभू श्री रामचंद्रांनी जेव्हा लंकेवर विजय मिळवला आहे, रावणाचा वध त्यांनी केलेला आहे आणि मग आता रावणाचा वध केल्यानंतर हे राज्य कोणाला द्यावं, तर मग विभीषणाला द्यावं. तर विभीषणाला राज्य ते देतायत आणि मग
लक्ष्मणांच्या मनात कुठेतरी येतंय, की रावणाचा वध तर प्रभू श्रीरामचंद्रांनी केलाय. त्याच्यामुळे मग यांनी जर त्याचा वध केलाय, तर मग आता त्या राजसिंहासनावर बसण्याचा हक्क यांचा आहे, असं लक्ष्मणाला वाटतं. आणि मग लक्ष्मण त्यांना म्हणतात, की "प्रभू, ही लंका सोन्याची आहे. आपण याच्यावर विजय मिळवलाय. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आपण याच्यावर सिंहासनावर बसावं." तर तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांची भावना काय असते, की "अपि सुवर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी." की लंका सोन्याची जरी असली तरी माझं मन या ठिकाणी लागत नाही. कारण माझी जननी, माझी आई आणि माझी जन्मभूमी याचं महत्त्व माझ्यासाठी स्वर्गाहूनही अधिक आहे. आणि हाच आदर्श मला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांच्या ठायी दिसून येतो, की माता म्हणजे स्त्री शक्ती यांच्यावर जी काही आक्रमणे परकीयांनी केली आहे, तर तिची विटंबना, त्याच्यानंतर या मातृभूमीची होणारी विटंबना याच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर आहेत आणि याच हिच्या माती आणि माता या दोघांच्या रक्षणासाठी त्यांनी अवघं आयुष्यच आपलं समर्पित केलेलं आहे. मला असं वाटतं, की व्यक्ती किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अवघं 50 वर्ष जगलेत. छत्रपती संभाजीराजे अवघं 32 वर्षाचं आयुष्य आहे. पण या 50 आणि 32 ही 2 महापुरुष अशी जगली आहेत, की आजही इतके वर्ष झालेत, तरीही आज आपण त्यांचं स्मरण करतोय. त्यांचं साधं नाव जरी घेतलं, तरी एक प्रकारचं स्फुरण आपल्याला प्राप्त होतं. आपल्या मनात सुद्धा एक शक्ती संचारते. समाजासाठी, मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची. आणि मला असं वाटतं, की जोपर्यंत प्रकाशाचा शेवटचा किरण या धर्तीवर आहे, यांचं नाव, यांची प्रेरणा सदोदित राहील आणि ती सदैव अखंड प्रेरणा देत राहील सगळ्यांना. आणि संभाजी महाराजांचं जेव्हा आपण बघतो, तर संभाजी महाराजांचं एकंदरीत आयुष्य आपण बघतो, तर 14 मे 1657 चा त्यांचा जन्म आहे आणि 11 मार्च 1689 ला त्यांनी धर्मासाठी परम बलिदान दिलंय. म्हणजे अवघं 32 वर्षाचं आयुष्य त्यांचं आहे. आणि आई म्हणजे जगातलं सगळ्यात जवळचं सण आता आपण आईला म्हणतो. आपल्या आयुष्यातला प्रथम गुरु आपण आईला म्हणतो. तर आई काय असतं किंवा ते वात्सल्य काय असतं? आई हा शब्द तोंडातून निघण्याच्या आधीच आईचा पदर त्यांच्या हातातून सुटला. म्हणजे नियती किती क्रूर असू शकते याचा प्रत्यय हे जर बघायचं असेल, तर ते शंभूराजांचं चरित्र आहे. त्याच्यानंतर पुरंदरच्या ताब्यात पोलीस म्हणून जातायत. अ, जिवंत असताना त्यांचं पिंडदान होतंय. ते मृत घोषित केले जातायत. आणि त्याच्यानंतर वयाच्या 23व्या वर्षी जेव्हा ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झालेत, म्हणजे तेव्हापासनं ते त्यांचं जेव्हा त्यांनी बलिदान दिलं आहे, हे 9 वर्ष सतत संघर्ष आहे. अखंड संघर्ष आहे. आणि इतकं सगळं असताना सुद्धा म्हणजे आपण एक सगळं आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा आपण आपला विचार करतो आणि महापुरुषांचा जेव्हा आपण विचार करतो, मग ते महापुरुष का ठरतात किंवा आपण त्यांना महापुरुष का म्हणतो? तर आपल्या आयुष्यात जेव्हा विपरीत परिस्थिती येतात, आपण एक सामान्य म्हणून आपण रडतो, पडतो किंवा आपलं एक सतत असतं, की हे माझ्यासोबत का घडतंय? म्हणजे का असं माझ्यासोबत असं होतंय इतकं सगळं? पण इतकी विपरीत नियती असून सुद्धा राजे सतत लढताना दिसतायत. सततचा संघर्ष आहे, सगळं आहे. शेवटपर्यंत लढतायत आणि असं बलिदान देताय, की इतिहास कधीच विसरणार नाही, असं परमबलिदान त्यांनी दिलंय. त्याच्यामुळे इतकं विलक्षण शंभूराजांचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी जो बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिलाय, म्हणजे अवघं 14 वर्षाचं वय असताना संस्कृत भाषेत बुधभूषणम लिहिणं किती अवाक करणारी ही घटना आहे. आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषणम जेव्हा लिहिलाय, तर मग बुधभूषणम याची विभक्ती जेव्हा मी करते, तर मग बुध म्हणजे आपला मालेतला सूर्याच्या निकटचा ग्रह म्हणजे सौर्यमालेतला पहिला ग्रह असा आपण बुधाला म्हणतो. आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपण बुध म्हणजे बुधचा संबंध बुद्धीशी घेतो. म्हणजे बुद्धिमत्ता, विद्वत्ता याच्याशी संबंधित ग्रह म्हणजे बुध ग्रह. आणि भूषणम म्हणजे विद्वानांचं भूषण असणारा किंवा अ, त्यांना त्यांचं भूषण असणारा असा ग्रंथ आपण एक असा सर्वसाधारण बुधभूषणमचा असा अर्थ आपण घेऊ शकतो. तर
त्यांनी जे बुधभूषणम लिहिलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तर काही रचना केल्या आहेत. संस्कृतमध्ये स्वतः रचना केल्या आहेत. परंतु त्यासोबत त्यांनी आपलं विविध पुराण असू दे, विविध धर्मग्रंथ आपले जे काही आहेत, तर त्याचं सुद्धा त्यांनी अध्ययन केलं आहे आणि त्याच्यामधलं जे काही त्यांना वाटलं त्या ग्रंथात लिहिण्यासारखं, ते सगळ्या बाबी त्यांनी त्या ग्रंथात लिहिल्या आहेत. मुळात अ, राज्यशास्त्र, राजकारण याच्याशी संबंधित असलेला हा ग्रंथ आहे. परंतु याच्यामध्ये त्यांनी सर्वच गोष्टीचा विचार केला. म्हणजे एकही विषय असा नाही, की जो शंभूराजांनी बुधभूषणमध्ये हाताळलेला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी किंवा महाभारत, रामायणासारखे ग्रंथ त्यांना शिकवण्यासाठी केशव पंडित नावाचे जे होते, तर त्यांची निवड शहाजी राजांनी केली होती शिवाजी महाराजांसाठी. तर याच केशव पंडितांनी शंभूराजांना सुद्धा संस्कृत शिकवलंय आणि शंभूराजांनी जेव्हा बुधभूषणम लिहिलंय, तर त्याच्यामध्ये त्यांनी कामंदक जे आहे, त्यांनी जे नीतिशास्त्र लिहिलंय, तर ते नीतिसार त्यांचा जो आहे, तर तो नीतिसार त्याच्यामधले सुद्धा 150 ते 200 श्लोक त्यांनी घेतलाय. व्यासांनी जे महाभारत रचलंय, आता महाभारत आपण जेव्हा बघतो, तर त्या महाभारतात जवळपास 18 खंड, 18 पर्व आपल्याला बघायला मिळतात आणि त्या 18 पर्वांमधलं जे दुसरं पर्व आपण घेतो, ते म्हणजे सभा पर्व, की ज्याच्यामध्ये पांडव आणि कौरव यांचं ते जे द्यूत झालं होतं, ते आहे आणि त्याच्यानंतर द्रौपदीचं चिरहरण. हे सगळं जे आहे, हे सगळं सभा पर्वातलं आहे आणि त्याच्यानंतर महाभारतातलं 5वं पर्व, ज्याला उद्योग पर्व असं आपण म्हणतो, की जेव्हा पांडवांचा वनवास, अज्ञातवास संपलाय आणि आता महाभारताचं युद्ध तर होणार आहे, निश्चित आहे. तर मग याच्यामध्ये ज्या काही शांतिवार्ता झाल्यात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत शांतिदूत म्हणून गेले. हा सगळं जे आहे किंवा त्याची तयारी, त्या युद्धाची तयारी, अ, हे सुद्धा आपल्याला म्हणजे याच्यावर सुद्धा याच्यामधले या 2 पर्वातले प्रामुख्याने शंभूराजांनी आपल्या बुधभूषणामध्ये श्लोक घेतले. त्याच्यानंतर एक शारंग पद्धती म्हणून नावाचा ग्रंथ आहे. शारंग पद्धतीमध्ये काय आहे, तर शारंग पद्धतीमध्ये शस्त्रांचा अभ्यास आहे, की शस्त्र कशी असतात, शस्त्र बनतात कशी, त्याच्यानंतर कुठलं शस्त्र कुठल्या परिस्थितीत वापरावं, याचं सर्व सार किंवा याचा अभ्यास आपल्याला शारंग पद्धतीमध्ये दिसून येतो. तर या शारंग पद्धतीमधले सुद्धा श्लोक महाराजांनी बुधभूषणमध्ये घेतलाय. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 4थं शतक, आचार्य चाणक्य किंवा कौटिल्य असं आपण ज्यांना म्हणतो, तर त्या कौटिल्यानी जो राजकारण किंवा राज्यशास्त्राशी संबंधित अ, आपला अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलाय. तर त्या अर्थशास्त्रामधले सुद्धा जे श्लोक आहेत, त्याच्यामधल्या सुद्धा बाबी महाराजांनी या ठिकाणी बुधभूषणामध्ये घेतल्या आहेत. आणि कौटिल्यानी प्रामुख्याने जो सप्तांग थेरी मांडली आहे, सिद्धांत मांडलाय, म्हणजे राज्याचे जे 7 भाग असतात, महत्त्वाचे 7 भाग असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये राजा येतो, अमात्य येतं, त्याची प्रजा येतं, त्याच्यानंतर दंड आहे, कोश आहे, दुर्ग आहे. असे सगळे जे 7 भाग आहेत, याच 7 भागांवर प्रामुख्याने शंभू महाराज सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व सांगताना दिसतात. तर त्याच्यानंतर मत्स्य पुराण झालं, विष्णू धर्मोत्तर पुराण झालं, अशा अनेक पुराणांचं त्यांनी अध्ययन केलंय आणि त्या अध्ययनानंतर त्याच्यामधले श्लोक काढून त्यांनी बुधभूषणमध्ये समाविष्ट केलंय. म्हणजे 14 वर्षाचा मुलगा इतकं सगळं पुराणांचं, विविध ग्रंथांचा अभ्यास करतो आणि ते समाविष्ट करून एक समग्र असा ग्रंथ आपल्यापुढे ठेवतो. म्हणजे ही एक अवाक करून सोडणारी घटना मला असं वाटते आणि म्हणूनच आपण कदाचित त्यांना संस्कृत पंडित असं आपण शंभूराजांना म्हणतो. तर त्यांनी हा जो ग्रंथ लिहिलाय, याचे काही इतिहासकार 2 भाग करतात, काही 3 करतात. तर प्रामुख्याने याचे जे 3 अध्याय आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला अध्याय जो बुधभूषणमचा घेतलाय, त्याच्यामध्ये त्यांनी गणपतीची आराधना केली आहे. त्यांनी भोसले कुळाचा संपूर्ण इतिहास सांगितला आहे. त्याच्यानंतर त्यांनी शिवरायांबद्दल त्यांचं वर्णन केलं आहे. त्यांनी शहाजी राजांचं वर्णन केलं आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी निसर्गातले विविध पक्षी, प्राणी, निसर्गातले विविध वनस्पती यांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी महादेवाचं वर्णन केलंय, प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन केलंय, गणेश आराधना केली आहे. शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये आई भगवतीवर स्तोत्र रचले आहेत. परंतु शंभूराजांनी सुद्धा आई भगवतीचं वर्णन करताना तिच्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिले, तिची स्तुती रचली आहे. त्याच्यानंतर त्याचा जो दुसरा अध्याय आहे, ज्याच्यामध्ये जो प्रामुख्याने राजकारणाबद्दल बोलतो. मग राजकारण
कसं करावं? तर मग याच्याबद्दल शंभूराजे सांगताना असं म्हणतात, की मग राजकारण करावे, परी कळू न द्यावे आणि राजकारण करताना त्या राजकारणामुळे प्रजेला त्रास होणार नाही किंवा कुणालाही त्रास होणार नाही, असं राजकारण करावं. राजकारण कसं कशासाठी करावं? तर समाजाच्या, प्रजेच्या, राष्ट्राच्या हितासाठी राजकारण करावं आणि याच्यामध्ये 650 पेक्षा जास्त श्लोक आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणजे ते किती विचार करू शकतात किंवा किती बारीक-बारीक गोष्टींचा विचार शंभूराजे करू शकतात. तर मग त्याच्यामध्ये स्थापत्यशास्त्र असू दे, दुर्ग कसा उभारावा, मग दुर्ग उभारल्यानंतर तुमचं किचन किंवा स्वयंपाकघर कुठं असावं, म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठे असावी, या सगळ्या जलाशय कुठं असावं, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर जर एखादा मावळा, एखादा सैनिक स्वराज्यातला तो जर त्याला जर वीरमरण प्राप्त झालं, तर मग त्याचं वीरमरण प्राप्त झाल्यावर त्याच्या कुटुंबाची व्यवस्था कशी करावी हे सुद्धा त्यांनी नमूद केलंय. त्याच्यानंतर स्त्रिया असू दे, बाल असू दे, वृद्ध असू दे किंवा पंडित असू दे, ब्राह्मण असू दे. मग हे जर आहे, तर इत्यादी वर्गाकडून जर कुठला अपराध घडला असेल, तर मग त्यांना शिक्षा कशी करावी? काहीही घडलं तरी या चौघांना मृत्यूदंड देऊ नये, असं ते म्हणतात आणि प्रत्येक गोष्टीचा, बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास आणि त्याच्यावर मांडलेले विचार हे आपल्याला या अध्यायात आपल्याला बघायला मिळतात. राजनीती नावाच्या या दुसऱ्या अध्यायात बघायला मिळतात. त्याच्यानंतर जो तिसरा अध्याय तर प्रकीर्ण नीती. तर याच्यामध्ये सगळ्या सामान्यांसाठी त्यांनी उद्देश केला आहे. म्हणजे प्रजेसंबंधात प्रजेसाठी त्यांनी सांगितलं आहे. तर मग अशा पद्धतीने जवळपास सगळ्याच गोष्टीचा समावेश आपल्याला बुधभूषणामध्ये बघायला मिळतो. आज बुधभूषणम घेऊन इतकी वर्ष झाली आहे. काळ बदलतो, वेळ बदलतात, शस्त्र बदलतं. परंतु मला असं वाटतं, की मानवतेच्या किंवा प्रजेच्या कल्याणाचे जे सूत्र असतात, जे नियम असतात किंवा त्याच्यासाठी जे विचार असतात ते बदलत नाही. कारण ते जे विचार असतात, ज्या विचारांमध्ये प्रजेचं किंवा समाजाचं हित असतं, ते विचार कधीच बदलत नाही. आणि अशा पद्धतीने आज मला असं वाटतं, की आजही तेच विचार तेवढेच महत्त्वाचे आहे. आजही त्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इतक्या सगळ्या बारीक-बारीक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी नमूद केल्या आहे आणि त्या गोष्टी पूर्णतः त्याचा अभ्यास होणं, त्या सर्व अर्थाने समोर येणं मला असं वाटतं हे महत्त्वाचं आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेल्यात. म्हणजे महाराज छत्रपती शिवराय असू दे, छत्रपती शंभूराजे असू दे, किंबहुना यांच्यापेक्षा खूप आकाराने मोठी, त्याच्यानंतर वैभवशाली राजे होऊन गेलेत. म्हणजे साध्या औरंगजेबाचं सुद्धा आपण जेव्हा घेतो, तर महाराजांचं स्वराज्य जेवढं होतं त्याच्या पटीने म्हणजे 2.5 ते 3 पट मोठं औरंगजेबाचा एक सुबा होता. तर मग असे जवळपास 28 जिल्ह्याचं त्याचं राज्य होतं. तर मग इतकं मोठं राज्य त्याचं होतं आणि अनेक इतिहासाच्या पाठीवर, अनेक जगाच्या पाठीवर अनेक राज्ये होऊन गेले आहेत. राज्य उभी झाली आहेत. ती नामशेष सुद्धा झाली. पण मग महाराजांच्या राज्यात असं काय होतं, तर हे लोककल्याणकारी राज्य होतं. म्हणजे ज्याप्रमाणे चाणक्य म्हणतात, की बा राजांनी राज्य का करावं? राज्य करताना त्यांनी काय विचार करावा? तर राज्य करताना राज्याच्या प्रत्येक कार्यात, त्याच्या प्रत्येक कृतीतून एकच साध्य व्हायला हवं, ते म्हणजे प्रजेचं हित, लोकांचं हित. आणि मला असं वाटतं, की हेच वेगळेपण आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी प्रामुख्याने मला असं वाटते, की अ, राज्य फक्त एक फिजिकली राज्य उभं झालं किंवा राज्यकारभार इतकंच किंवा त्याचं एका राज्याचं एक भौगोलिक सीमा असतात. एवढंच असं म्हणजे आपण त्याला राज्य म्हणतो का? तर नाही. राज्य उभारणीत सगळ्यात महत्त्वाचं जे असतं, की राज्याच्या उभारणीत त्याचा जो महत्त्वाचा पाया तो म्हणजे नीतिमत्ता आणि तीच नीतिमत्ता या ठिकाणी ठायी-ठायी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे शंभूराजांनी जेव्हा बुधभूषणम लिहिलं आहे, तर याच नीतिमत्तेवर आधारित त्यांनी अनेक श्लोक लिहिले आहेत. तर मला असं वाटतं, की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि म्हणजे किती विलक्षण हे चरित्र आहे, की इतकं सगळं म्हणजे एवढं अवघं 32 वर्षाचं आयुष्य आहे आणि या इतक्या छोट्याशा काळात ते इतकं सगळं करून गेले आहे, की आणि इतकं सगळं लिहून गेले आहे, की ते अजूनही पूर्ण अर्थाने समोर आलेलं नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणजे इतिहास म्हणजे आता आता तरी शंभूराजांच्या इतिहासावर बराच प्रकाश पडला आहे. बऱ्याच लोकांना खरा इतिहास शंभूराजांचा कळतोय. परंतु इतिहासाने जे काही त्यांच्यावर आरोप लावले आहेत, खोटे-नाटे आणि ज्या पद्धतीने त्यांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केलाय, मला असं वाटतं की
खऱ्या अर्थाने हा जो शंभूराजांचा इतिहास आहे, जो आज समोर येतोय आणि हा पूर्ण अर्थाने मला असं वाटतं समोर यायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या आदर्शाचा शोध घेत असतो, ते सगळे आदर्श आपल्याकडे आहेत आणि हेच आदर्श आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे यांचं चरित्र आहे. म्हणजे आपण जेव्हा थोर पुरुषांचं चरित्र बघतो ते वाचतो. आता पण शंभूराजांच्या चरित्राचं वाचन या ठिकाणी सुरू आहे. तर मला असं वाटतं फक्त हे आपण आलोय, आपण वाचतोय, आपण ऐकतोय आणि इथनं निघून गेलो हे महत्त्वाचं नाही. तर महत्त्वाचं आहे की तो विचार आपण कृतीतून आणला पाहिजे. कारण व्यक्ती विचारातून घडतो आणि समाज कृतीतून घडतं. तर मला असं वाटतं की विचार जगणं महत्त्वाचं, विचार जगवणं महत्त्वाचं आणि तेच कार्य या ठिकाणी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान करते. तर मला असं खरंच एक भाग्याची गोष्ट वाटते की या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानसोबत मी जुळले हे माझं भाग्य. आणि आपण महाराजांना नाही बघितलं, पण परंतु महाराजांनी उभे केलेले किल्ले आहेत. त्यांनी शंभूराजांना बघितलंय, त्यांनी शिवाजीराजांना बघितलंय, त्यांचा पराक्रम बघितलाय, त्यांना बघितलंय. तर मला असं वाटतं, की मग त्यांना जोपासणं गरजेचं. आम्ही ज्या पद्धतीने किल्ले बघतोय, तर येणाऱ्या पिढीने सुद्धा ते किल्ले बघावे किंवा ही किल्ले आमच्या महाराजांनी उभारले आहेत. आणि असं आपण म्हणतो, की ताजमहल हे एक प्रेमाचं प्रतीक आहे. त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण मला असं वाटतं, की माता म्हणजे माता आणि माती यांच्याबद्दलचं जे प्रेम असतं, त्याचं जे उत्तुंग उदाहरण मला जर कुठलं द्यावंसं वाटेल, तर मला असं वाटतं, की शिवरायांनी उभारलेला तो प्रत्येक किल्ला या प्रेमाचं उदाहरण आहे आणि अ, त्या किल्ल्यांची व्यवस्था तेव्हा त्या किल्ल्यांचं संवर्धन यासाठी सुद्धा स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सदैव तत्पर असतं. तर मला असं वाटतं, की हे खरं शिवकार्य आहे. ते विचार जगणं, ते विचार जगवणं हे महत्वाचं आहे. म्हणजे एक दिवस आपण जयंती, पुण्यतिथी साजरी करणं आणि नंतर विसरून जाणं, हे अपेक्षित मुळीच नाही. कारण ज्यांनी अवघं आयुष्य आपल्यासाठी वाहिलंय, तर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विचारांवर जगणं हे महत्वाचं आहे. आणि एक व्यक्ती जेव्हा जन्म घेतो, तर जन्मतः त्या व्यक्तीवर काही ऋण असतात. म्हणजे ज्या आई-वडिलांकडून आपल्याला जन्म प्राप्त होतो, त्या आई-वडिलांचं आपल्यावर काहीतरी ऋण असतं. जो गुरु आपल्याला शिक्षण देतो, ज्ञान देतो, त्या गुरुचं सुद्धा आपल्यावर काहीतरी ऋण असतं. आणि तिसरं महत्त्वाचं ऋण असतं, की आपल्या मातृभूमीचं. जी मातृभूमी अवघं आयुष्य तिच्या अंग-खांद्यावर खेळत-खेळत आपण वाढतो, मोठे होतो. ती जगवते आपल्याला. त्या मातृभूमीचं सुद्धा आपल्यावर काहीतरी ऋण असतं. आणि मला असं वाटतं, होईल त्या परीने ते ऋण फेडण्याचं कार्य प्रत्येकाने करावं. शिवराय, शंभूराजे या विचारांवर होईल त्या परीने चालण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. एक शेवटी एक गोष्ट सांगते, की रवींद्रनाथ टागोरांनी फार सुंदर इंग्रजीमध्ये कविता लिहिली आहे आणि त्या कवितेच्या सुरुवातीच्या काही ओळी आहेत, इंग्रजीत आहे. तर ती कविता अशी आहे, की "हू इज देअर टू टेक अप माय ड्युटीज ॲज द सेटिंग सन? आय शॅल डू व्हॉट आय कॅन माय मास्टर सेड द अर्दन लॅम्प." म्हणजे सूर्य अस्ताला जात असतो आणि अस्ताला जाणारा सूर्य विचारतो, की मी तर अस्त होतोय, परंतु माझी जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे? तर मातीची एक इवलीशी पंटी समोर येते आणि ती म्हणते, की स्वामी माझ्याकडून जे काही होईल त्या परिणाम करायला मी तयार आहे. मला असं वाटतं, की अंधार आहे म्हणणं पुरेसं नाही. परंतु मग स्वामी विवेकानंद म्हणतात, की अंधार का आहे? कारण तिथे उजेड नाही. तर अंधार आहे म्हणून ओरडून चालणार नाही. तर ती पणती होईल त्या पद्धतीने तो प्रकाश देण्याचा समाजाला, आपल्या राष्ट्राला किंवा ते कार्य करण्याचं म्हणजे फूल नाही फुलाची पाकळी होईल त्या पद्धतीनं आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मातृभूमीसाठी होईल त्या परीने कार्य करणं ही मला असं वाटतं, की प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ते करायला हवं. इतकाच विचार आपल्यासमोर ठेवते. शिवछत्रपती संभाजीराजे यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, शिवदादा, प्रतीकदादा यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि शेवटी इतकेच म्हणेन, की "अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकवणी जाती. कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. परी जे गजेंद्र शृंगेने उपटिले. भारत मातेसाठी मेले. कमल फूल ते अमर ठेले. मोक्षदायी पावन. अशीच सर्व फुले फुलावी. भारत माते चरणी अर्पण व्हावी. काही सार्थकता व्हावी या नश्वर देहाची. जय मा भारती, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी." धन्यवाद साक्षी. खरं तर फार कमी वेळात आपण छत्रपती संभाजी महाराजांची पूर्ण जडणघडण आमच्या डोळ्यापुढे उभी केली. महाराजांनी लिहिलेला बुधभूषण आणि या ग्रंथात त्यांनी वेगवेगळ्या पैलूंवर आपले मांडलेले विचार आपण खूप सविस्तरपणे आणि
छान पद्धतीने आमच्या पुढे मांडले आणि आशा हीच आहे की आमच्यापैकी सर्वांच्या ज्ञानात खूप चांगल्या पद्धतीची भर आजच्या या अनुबोधनातून पडलेली आहे. यानंतर आपल्या वाचनसत्राची लिंक आपल्या ग्रुपवर टाकण्यात आलेली आहे. तर सर्वांनी ती जॉईन करून आपण आपल्या वाचन सत्राला सुरुवात करूया. तर सर्वांनी ही मीटिंग लेफ्ट करायची आहे आणि नवीन जी लिंक टाकलेली आहे ती जॉईन करून वाचन सत्राच्या याला जॉईन करायचं आहे. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचं वाचन आपलं सुरू आहे. आजचं आपलं 10वं पुष्प आपण शंभूराजांच्या चरणी वाहतोय आणि आपल्या 10व्या पुष्पाचं शीर्षक सध्या आहे कोसळल्या कल्पांत. कालच्या यात आपण पाहिलं की कुतुबशाही आणि आदिलशाही या दोन्हीचा पाडाव झाला. शंभूराजांनी फार आटोकात प्रयत्न केले की दक्षिणेतल्या या शाह्या आणि छोटी छोटी राज्य ही जिवंत राहिली पाहिजेत. कारण या राज्यातून स्वराज्याला जो मिळणारा आधार आहे आणि दक्षिण भारताचं जे सुवर्ण रूप आहे ते शाबूत राहिलं पाहिजे. यासाठी महाराजांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला. युद्धप्रसंगी सर्वांच्या मदतीलाही महाराज स्वराज्यावर संकट चालून आलेलं असताना सुद्धा औरंगजेब जातीनं स्वराज्यावर चालून आलेलं असताना सुद्धा महाराजांनी मदत या सगळ्या शाह्यांना पोहोचवली. पण तरी सुद्धा काही फितुरीच्या महत्वाच्या कारणामुळं जो आपल्या देशाला लागलेला शाप आहे त्या फितुरीमुळं या दोनही शाया पडल्या. त्यानंतर 19वे प्रकरण या पुस्तकाचं आहे कोसळलेल्या कल्पांत. दक्षिणेतील 2 जुन्या शाया बुडाल्या. शंभूराजांचे 2 पंख कापल्या गेले. हिंदवी स्वराज्याची गरुड भरारी आपोआप थंडावेल असं औरंगजेबाला वाटलं, पण त्याचा अंदाज चुकला. विजापूरची आदिलशाही बरखास्त झाली तरी आदिलशहाच्या जुन्या सरदारांना हाताशी धरून सरनौबत हंबीरराव मोहिते मोगलांना तिकडून हुसकवण्याच्या लावण्याच्या प्रयत्नात होते. दिनांक 20 डिसेंबर 1686 चे हंबीररावांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यावरून मराठ्यांची मनोभूमिका कळून येते. हंबीरराव या पत्रात हुक्केरी परगण्याचा अलगौडा देसाईला लिहितात की गनीम रोहिला खान व रणमस्त खान ऐसे मिर्जेहून पानले पौतो आला होता. आमच्या फौजेशी व गनिमांशी बरा मुकला होऊन भांडण झाले. ते जागा गनिमाची बहुत खस्ती झाली. गनीम खटा होऊन कोल्हापूरवरून बेळगावचे रोखे जात आहे. आम्ही सेनेसमुदायानिशी गनिमाच्या पाठीवर आहोत. गनिमाचा हिसाब धरीत नाही. एक विजापूर झाले तरी काय झाले. विजापूर हा जागा पासूनच आमचा आहे. त्याची मदत हरबाबेने आम्हास करणे लागते. गनीम वाट्याने जास्त आहे. तुम्हास कागदपत्र पाठविल तरी एकंदर गनिमास न भेटणे आसिरा न देणे. आम्ही लष्करानिशी या प्रांते तुम्हास कोण्या गोष्टीचे काही भय नाही. राजश्री रूपाजी भोसले व संताजी जगताप यासही बोलले आहे. एके जागा होऊन गनीम मारून गर्देश मिळवत राहू. विजापूर मोगलांच्या हाती पडल्यामुळे स्वराज्याच्या पूर्व आणि दक्षिण सरहद्दीवर मोगल पसरले. हंबीरराव मोहिते, रूपाजी भोसले, सांताजी जगताप, रायाजी रामसार, कवी कलश हे असे अवघे निष्ठावंत मोगलांना स्वराज्यात पाऊल ठेवू देत नव्हते. पण दैवाला हे पाहवत नव्हतं म्हणून की काय अकस्मात घात झाला. इसवी सन 1686 च्या ऑक्टोबर महिन्यात मोगलांनी वाईपर्यंत धडक मारली. हे वृत्त कळताच हंबीरराव मोहिते त्यांच्यावरून चालून गेले. अटीतटीची झुंज सुरू झाली आणि तेवढ्यात खाडकन एक गोळा हंबीररावाच्या छातीवर लागला. हंबीरराव ठार झाले. हिंदवी स्वराज्याच्या रक्ताचा शेवटचा थेंब असे तो एकनिष्ठ राहिलेले स्वराज्याचे सूर सरनौबत हंबीरराव मोहिते निघून गेल्याचं शंभूराजांची एक खंबीर बाजू आता उघडी पडली. हा आघात सहन करून शंभूराजे पुन्हा स्वराज्याच्या बंदोबस्तात घडून गेले. मोगली महापूर आता दुप्पट जोमानं स्वराज्याचा ग्रास गिळण्यासाठी जवळ आला होता.
आपल्या बाहुबळानं तो रोखण्यासाठी शंभूराजे दिवस रात्र धावपळ करून स्वराज्याची पक्की मोर्चे बांधणी करीत होते. इसवी सन 1688चं वर्ष उजाडलं. मोगल सीमांपर्यंत येऊन भिडले. स्वराज्याचं खळबळ म्हणजे किल्ले पन्हाळगड, विशालगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड अशा सर्वच किल्ल्यांवर शंभूराजांनी धान्याचा तसाच दारुगोळ्याचा भरपूर साठा ठेवला. मोगलांशी झुंज देण्याची सिद्धता पूर्ण झाली. दिनांक 18 जानेवारी 1688च्या पत्रात मुंबईकर इंग्रज लिहितात, मोगल सैन्य येणार म्हणून सर्व बुरुजांवर पुष्कळ तोफा जय्यत ठेवल्या आहेत. पण मोगल सैनिक संभाजी विरुद्ध चालून येण्यास धजावत नव्हते. ताणतणावातच पावसाळा संपला. आता औरंगजेबानं स्वराज्यावर 3 दिशांनी आक्रमण सुरू केलं. शहजादा आझम चाकणला तळ ठोकून बसला. तेथून तो कोकणात उतरणार होता. राजगड भागात शहाबुद्दीन खानची नेमणूक झाली. शेख निजाम उर्फ मुकरब खान कोल्हापूर पन्हाळा भागात घुसला. स्वतः औरंगजेबही गोवळकोंड्यावरून विजापूरला आला होता. वर्षाच्या शेवटी तो तेथून अकलूज बहादूरगड मार्गे तुळापूरला येणार होता. शंभूराजेही तयारीत होते. राजमाचीवरून निरोपंत पेशवे अझमच्या तोंडावर मोर्चे बांधून होते. कवी कलश पन्हाळ्यावरून मुकरब खानाशी टक्कर देण्यासाठी सिद्ध होता. कोकणच्या उतरणाऱ्या मोगली फौजा समाचार घेण्यासाठी शंभूराजे खासे रायगडावर तयारीत होते. शंभूराजांचं आणि त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांचं मनोधैर्य पूर्वीच एवढं उंचावलेलं होतं, आता जोडीला दुर्दैवानं अवसान घातक्याचं फितुरीचं घरबेद्यांचं मनोधैर्यही उंचावू लागलं. औरंगजेबाच्या यावेळच्या आक्रमणामागे विजापूर गोवळकोंडा विजयाचं वलय होतं आणि त्याचीच प्रभा या फितुरांना मोहात पाडू लागली. खरोखर फितुरीसारखं भयानक अस्त्र अजूनही जन्माला यायचं आहे. या अस्त्राच्या प्रभावानं बुलंद बुरुज, पत्त्यासारखे बंगले धडाधडा कोसळतात. बंदुकीची कोरडी दारू ओल्या दारूपेक्षाही निकामी होते. शूरांचं निष्ठावंतांचं रक्तही गारठून जातं. याच अस्त्राचा वापर करून औरंगजेबानं 2 शाह्या नष्ट केल्या. आता या अस्त्राचा उपयोग त्यानं नव्या जोमानं स्वराज्यावर सुरू केला. किल्ले रामसेज जो मोगलांनी सतत 5 वर्ष लढूनही मिळाला नव्हता, तो 1687 साली सहजगत्या फितुरीनं मिळवता आला. साल्हेरचंही असंच ताब्यात आलं आणि आता फितुरीची ही कडी थेट घरापर्यंत पोहोचली. कर्नाटकात मोठ्या विश्वासानं पाठवलेले हरिजीराजे महाडिक स्वतःलाच महाराजांचा सेवक म्हणून घेऊ लागले. त्यांनी रायगडावर वसूल तसंच दानागोटा पाठवणं बंद केलं. हरिजीराजे शंभूराजाच्या थोरल्या बहिणीचे सखावारबाईचे पती होते. पण हाही आघात कमी झाला म्हणून की काय, आणखी एक जबरदस्त धक्का स्वराज्याला बसला. इसवी सन 1688चं विजयादशमीचं पर्व आटोपलं. औरंगजेबाशी टक्कर देण्यासाठी मराठी अश्व सीमोल्लंघनाच्या तयारीत फुरफुरत होते. तेवढ्यात राजगडावर बातमी धडकून आली. गणोजीराजे शिर्के व त्यांचे आप्त कार्तिकात कवी कलश यांजवरी पारखे झाले. कवी कलश यावेळी पन्हाळ्याच्या परिसरात होता. शेख निजाम उर्फ मुकरब खान कोल्हापूरच्या दिशेने दौडत येत होता आणि नेमका हाच मुहूर्त साधून गणोजी शिर्के फितूर झाले. येसुबाईंचे हे थोरले बंधू शंभूराजे कवी कलशांच्या तंत्रानं चालतात म्हणून रागावलेल्या गणोजी राजांनी कलशाला ठार मारून शाहूराजांना गादीवर बसवण्याचा मनसुबा जाहीर केला. गणोजी राजे कलशावर चालून गेले, पण ते शंभूराजांचे आप्त म्हणून त्यांच्याशी झुंज न देता कवी कलश विशालगडावर पळून गेला. शंभूराजांना त्यानं गणोजीच्या बंडाची बातमी कळवली. शंभूराजे ही बातमी ऐकून सुन्न झाले. आभाळच फाटलं होतं. पण स्वराज्य कार्यापुढे नातीगोटी कवळी मोड. निर्धारपूर्वक शंभूराजांनी रायगड सोडला. तातडीनं ते विशालगडावर आले. शंभूराजे येत असल्याचं कळताच शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. मोगल कोल्हापूरला येऊन पोचण्यापूर्वी शिर्क्यांच्या बंडाचा बिमोड करणं आवश्यक होतं. म्हणूनच शंभूराजे कवी कलश, महालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडोबल्लार चिटणीस यांच्यासह संगमेश्वर भागावर चालून गेले. शिर्क्याचा शिरकाण म्हणजे शिर्क्यांचा प्रदेश याच भागात होता. शंभूराजांनी शिर्क्याची बंडाळी पार खणून काढली. शिर्क्याचा बिमोड करून ते पुन्हा विशालगडावर आले. शिर्क्याच्या बंडात प्रल्हादपंत आणि काही सरकारकडूनही सामील असल्याची शंभूराजांना दाट संशय वाटू लागला. सावधगिरी
म्हणून त्यांनाही कैद करण्यात आलं. विशाळगडावरून शंभूराजे रायगडाकडे परत जाणार होते, कारण जुल्फिकार खान रायगडाला वेढण्यासाठी चाकणवरून निघाल्याची बातमी हेरांनी आणली होती. तो पोहोचण्यापूर्वीच रायगडावर पोहोचणं शक्य होतं. म्हणूनच शंभूराजे कवी कलशासह पन्हाळ्याकडे जाण्यासाठी सिद्ध झाले. पन्हाळ्यावर कवी कलश आणि महारोजी घोरपड्यांना ठेवून खासे शंभूराजे कोल्हापूर, सातारा, वाई, महाड मार्गे रायगडी जाणार होते. पण विशाळगडावरून निघतानाच जासूसांनी बातमी आणली की मुकरब खान कोल्हापूरपर्यंत येऊन धडकला आहे. अशा स्थितीत पन्हाळा मार्गे रायगडावर जाणं अशक्य होतं. ते धोक्याचं ठरलं असतं. म्हणूनच अधिक सुरक्षित मार्गानं रायगडला जाण्यासाठी शंभूराजे सर्व मंडळींसह पुन्हा संगमेश्वरला आले. संगमेश्वरावरून चिपळूण, खेड या सुरक्षित मार्गानं ते रायगडला जाणार होते. शंभूराजे कवी कलशांसह तसंच मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे आणि खंडोबळला चिटणीस यांसह सैन्यानिशी संगमेश्वरला पोहोचले. सरदेशांच्या वाड्यात शंभूराजांचा तळ पडला. लगेच रायगडला जायचं होतं, पण शंभूराजे संगमेश्वरला आल्याची वार्ता हा म्हणता त्या परिसरात पसरली आणि अनेक जण तक्रारी घेऊन शंभूराजांच्या भेटीला येऊ लागले. शिर्क्यांच्या बंडामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. ती तक्रार घेऊन शंभूराजांकडे आली. काही मंडळींची तर वतनाची कामे खोळंबून पडलेली होती. तीही संगमेश्वरला आली. समर्थ शिष्य रंगनाथ स्वामीही शंभूराजांच्या भेटीला तिथं आले. स्वाभाविकच शंभूराजांचा संगमेश्वरचा मुक्काम 4-5 दिवस लांबला. मुकरब खान कोल्हापूरला येऊन पोहोचला. कोल्हापूर संगमेश्वर अंतर एकूण 90 मैलाचं, पण मध्ये सह्याद्री उभा होता. तो ओलांडून संगमेश्वरला जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं. खोल दऱ्या, फसव्या वाटा, ताट जंगले, अडचणीचे निमुळते मार्ग यामुळे शंभूराजांच्या पाठलागावर कितीही तातडीने येतो म्हटलं तरी शेख निजाम उर्फ मोकरब खानला किमान 8 ते 10 दिवस नक्कीच लागले असते. तो पाठलागावर येण्याची शक्यता शंभूराजांनीही गृहीत धरली होती. त्यांचे हेर घाटमार्गावर पाळत ठेवून होते. पण सरकारी कामामुळे संगमेश्वरला काही दिवस मुक्काम करणं भाग पडलं. तरीही भराभरा एक एक काम हातावेगळे करून शंभूराजे मोकळे होऊ लागले. जुजबी कामं तेवढी उरली. ती उरकून उद्या रायगडाकडे परतायचं नक्की सर्वच झालं. सर्वांचा फौजफाटा एकदम सोबत न्यायचा, त्यापेक्षा निवडक गुजरातीची फौज तेवढी जवळ ठेवून उर्वरित फौज शंभूराजांनी आजच रायगडाकडे रवाना केली. कवी कलश, मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खल्लोबंडार चिटणीस, रंगनाथ स्वामी प्रभृती मंडळी मात्र शंभूराजांसोबत संगमेश्वर मुक्कामी होती. शके 1610 विभव नाव संवत्सराची माघ वद्य सप्तमी, शुक्रवार दिनांक 1 फेब्रुवारी 1689. शंभूराजे आज रायगडी परतणार होते. प्रयाणाची सर्व सिद्धता झाली होती. 2-3 तक्रारीचा निवाडा तेवढा व्हायचा होता. तो आटोपताच रायगडाकडे प्रस्थान ठेवायचं होतं. शंभूराजे सदैवर बसले. आरजोजी यादव शंभूराजांकडे आला. त्याच्या औषधांचा औंधचा देशमुखीचा जुना तंटा होता. औंधच्या देशमुखीसाठी अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव यांच्यात भांडणं होते. कैलासवासी महाराजांनी अर्जोजी यादवासी देशमुखी देण्याचे मान्य केलं होतं, पण वतनाची कागदपत्र करायला अनेक अडचणींमुळे लांबत गेली. आज अर्जुजी पुन्हा शंभूराजांकडे वतनपत्र त्याचे नावे करून देण्याची विनंती करण्यासाठी आला होता. शंभूराजांनी त्याला न्याय देऊन वतनपत्र करून दिलं. आपली राजमुद्रा त्यावर उमटवली. अर्जोजी आनंदला वतनपत्राची सही व शिक्क्याचे सरकारकुनाकडे रवाना झाला. अर्जोजीचा निवाडा झाला. दुसरा निवाडा झाला कृष्णाजी महादेव चिमूल या ब्राह्मणाचा. मौजे चोरवण इनामपत्र त्याला कैलासवती महाराजांनी करून दिलं होतं, पण भोगवटा होत नव्हता अशी त्याची तक्रार होती. शंभूराजांनी त्याची तक्रार ऐकून घेतली. इनामाचा भोगवटा पूर्वीप्रमाणे होत जावा अशी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रे लिहून कृष्णाजीला सनद करून दिली. सही शिक्क्यानिशी ती सरकारकुनाकडे पाठवणार तेवढ्यात घाबऱ्या जासुदांनी बातमी आणली. मुकरब खान अचानक संगमेश्वरला 3000 स्वारांसह येऊन धडकला होता. शंभूराजांच्या जासुदांचा बातमीवर विश्वासच बसेना. कितीही जलद गतीनं दौड करून आलं तरी एवढ्या लवकर मुकरब खान संगमेश्वरला पोहोचणं शक्य नव्हतं, कारण 90 मैलांचं अंतर, बिकट मार्ग, अल्पावधीत हे होणं शक्य नव्हतं. पण जासूसांची बातमी पक्की होती. मुकरब खान संगमेश्वरला येऊन पोहोचला. शिर्क्यांच्या वाटाड्यांनी त्याला जवळचा मार्ग दाखवला होता.
या मार्गाने दिवस रात्र कष्टपूर्वक प्रवास करून मुकरब खानानं शंभूराजांना गाठलं होतं. वाड्यात एकच धावपळ उडाली. अनेक जण तक्रारी घेऊन आले होते. ते प्राणभयानं पडून गेले. शंभूराजांनी तयारी केली. संकटांना तोंड देणं भाग होतं. कवी कलश, मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडोबालाल चिटणीस अशी जीवाभावाची माणसं जवळ होती. 400 500 निष्ठावान सैनिकांची गुजरातीची सोबत होती. या सर्वांसह मुकरब खानावर तुटून पडायचं आणि फळी फोडून रायगडाकडे निसटून जायचं शंभूराजांनी ठरवलं. त्याचप्रमाणे त्यांनी शत्रूची फळी फोडून रायगडाकडे जमल तसं पळून जायची सूचना केली. सर्वांसह शंभूराजे स्वार होऊन मुकरब खानावर चालून गेले. मुकरब खानाच्या 3000 मोगलांवर 400 ते 500 मराठी तुटून पडले. निर्वाणीची झुंज सुरू झाली. महाराजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडोबळलार, कवी कलश, खासे शंभूराजे प्राणपणानं शत्रूशी झुंज देत होते. मुकरब खाना ही आवेशानं मराठ्यांना टक्कर देत होता. सुमारे तासभर ही लढाई सुरू होती. एवढ्यात फळी तोडून संताजी घोरपडे, खंडोबळला चिटणीस आणि काही मराठ्यांसह रायगडाच्या लोकांना दौडत सुटले. महाराजी घोरपडे, कवी कलश आणि शंभूराजे मात्र मोगलांनी पक्के घेरले होते. त्यांची झुंज सुरूच होती. अकस्मात एक घाव बसला. महाराजी घोरपडे ठार झाले. शंभूराजांनी आता सर्व शक्तीनिशी धडक मारली आणि मोगली फळी फोडून त्याचा अश्व पुढे निघाला. तेवढ्यात त्यांना कवी कलशाची किंकाळी ऐकू आली. शंभूराजांनी क्षणभर थांबून मागे पाहिले. कवी कलशाचा उजवा हाताला बाण लागला असून तो खाली कोसळला होता. शंभूराजांनी घोडा मागे वळविला. तेवढ्यात मोगलांनी कवी कलशाला पकडलं. आता मोहात पडण्यात अर्थ नव्हता. शंभूराजांनी घोडा पळत वळविला आणि टाच मारून ते निघून गेले. धुळीचे लोट उठत होते. त्यामुळे मोगलांना पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. मुकरब खानाने स्वारांना आज्ञा केली. मोगलांनी स्वारांनी चिपळूणकडच्या रस्त्याकडे शंभूराजांचा पाठलाग सुरू केला. मुकरब खान, त्याचा पुत्र इखलास खान आणि काही मोगल स्वार तळावर थांबले. मुकरब खान हत्तीवर बसलेला होता. कवी कलशाचे हात पाय पक्के बांधले गेले. मुकरब खान आता शंभूराजांच्या पाठलागावर गेलेल्या स्वाराची वाट पाहू लागला. आणि तेवढ्यात काही बातमीदारांनी की शिर्क्यांच्या माणसांनी मुकरब खानाला सांगितले की शंभूराजांना एका हवेलीत शिरताना आम्ही पाहिलं होतं. ते रायगडाकडे पडून गेलेच नाही. शत्रूला हुलकावणी देऊन जवळच्या एका हवेलीत लपून बसले. इखलास खान काही स्वारांसह त्या हवेली जवळ आला. हवेली चारही बाजूनी पक्की वेढली गेली होती. इखलास खान काही सैनिकांना सह हवेलीत शिरला आणि थोड्याच वेळात कैद झाला. शंभूराजांसह इखलास खान मुकरब खानाजवळ आला. मुकरब खानाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. लक्षावधी मोगलांचं सैन्य जंग पछाडूनही ज्याला वर्षानुवर्ष पकडू शकला नाही, तो हिंदवी स्वराज्याचा छत्रपती शिर्क्यांच्या फितुरीनं अकस्मात पकडून दिला होता. मुकरब खानाने ही आनंदाची बातमी बादशाहकडे ताबडतोब रवाना केली. औरंगजेबाचं मुक्काम यावेळी अकलूजला होतं. मुकरब खान आता वेळ न दवडता मुळीही वेळ न जावता मराठे सावध होण्यापूर्वी शाही कैद्यांसह संगमेश्वर सोडलं. आल्यामार्गे तो तातडीने अकलूजकडे दौडत निघाला. औरंगजेबाला शंभूराजे कैद झाल्याची बातमी समजली. सारी छावणी जल्लोषानं भरून गेली. औरंगजेबानं शहजाद्याने वाजवण्याची आज्ञा केली. मुकरब खान, इखलास खान यांच्यासाठी मानाची खिल्लत रवाना झाली. त्यांना बादशाह निरोप पाठवला की शाही कैद्यांना त्यांनी बहादूर गडाकडे घेऊन यावे. औरंगजेबाचा अकलूजचा तळ उठला. तो भीमेच्या काठी असलेल्या बहादूर गडाच्या रोखानं पुढे सरकू लागला. संगमेश्वर ते बहादूरगड अंतर 230 मैलाचं आहे. मुकरब खानानं हे अंतर सुमारे 13 दिवसात पार केलं. कैद झालेले शंभूराजे बहादूर गडाजवळ येऊन पोहोचले. 15 फेब्रुवारी 1689 स्वराज्यावर कल्पांत कोसळला होता. इथं आपलं 19वं प्रकरण इथं संपलेलं आहे. काही लोकांना जर चर्चा करायची असेल तर ते चर्चा करू शकता. 20वं प्रकरण आणि हे अंतिम प्रकरण आहे, त्यामुळं ते प्रकरण आपण उद्या घेणार आहोत. काही लोकांना काही सुचवायचं असेल किंवा काही चर्चा करायची असेल तर करू शकता. नमस्कार. आवाज येतो? हो, येतोय आवाज. बोला दादा.
प्रतीक दादा, जय शिवराय. जय शिवराय, बोला ना. राकेश मल्ले बोलतो दादा. हो, बोला ना दादा. म्हटलं आज तुमचा ऊर भरून आलेला दिसला मला बोलताना. हम्म. कारण की मी आज म्हणजे खूप अ, मनावर आणि हृदयावर जोर देऊन एकदम शांत यांनी ते ऐकत बसलो होतो आता तरी मी म्हणजे म्हणून अक्षरशः तुमच्या त्या रकून वाचायची क्षणामध्ये हिंमत नाही पोहोचलो. झाली. मला जाणवलं ते तुमच्या वाणीतून जाणवलं. आणि मी एवढं शांततेत ऐकून राहिलो होतो की अक्षरशः त्या क्षणात मी पोहोचलो. हा. आणि तो क्षण कसा असेल तो अनुभवण्याचा प्रयत्न करू फार भयंकर असेल. हे न पाहणारा भूतोना भविष्य कधी न व्हावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना प्रार्थना राहील. माझंही मन भारावून गेलेलं आहे म्हणून मी विचारलं का बा तुम्ही थांबले का. पुढचं वाचायची हिंमत नाही झाली दादा. लक्षात आलं माझ्या म्हणून म्हटलं तुमचं ऊर भरून आलाय आज. तुमचं काय सर्वांचं झालं असेल. मी एकच म्हणू शकतो दादा. हा दादा. मौत डरती थी उसको देखकर खुद मौत को खौफ था. धरती को नाज था उस पर ऐसा शेर शिवा का छावा था. आणखी कोणाला काही सुचवायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर सांगू शकता. चालेल. थांबायचं का मग इथे आता? जय शिवराय. आजचं सत्र आपण इथंच संपवणार आहोत. उद्या सर्वांनी नियोजित वेळेत सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. कारण उद्या आपल्या वाचनाचा अ, परवा आपल्या वाचनाचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपलं शेवटचं वाचन राहील आणि परवा आपलं समारोपीय कार्यक्रम राहील. त्यामुळं सर्वांनी अ, या उरलेल्या 2 दिवस जॉईन होऊन आपल्या महाराजांचं जे तेजस्वी बलिदान आहे, खरं तर सोपं नाही आहे. तो प्रसंग ऐकणं किंवा डोळ्यापुढं उभा ठेवणं सुद्धा तो शक्य नाही आहे. कारण आजच उद्याचं वाचनाचं इमॅजिन करून माझे डोळे भरून येत आहे. पण तरीही जे जाज्वल्य बलिदान तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी झालं, त्याचं साक्षी आपल्याला व्हावं लागेल, जेणेकरून येणाऱ्या पिढीपर्यंत आपल्याला हा इतिहास आपल्या महाराजांचं बलिदान पोहोचवता आलं पाहिजे. त्यामुळं सर्वांनी उद्या नियोजित वेळेत उपस्थित राहावं हीच एक आशा आहे. जय शिवराय. जय शिवराय.